नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्तपैकी श्रावण महिन्यासाठी स्पेशल उपवासाचे भगरीचे डोसा बनवणार आहे। तेही एकदम मऊ आणि लुसलुशीत डोसा तयार होतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अशा चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडासा शाबू टाकलेला आहे आणि तो आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे 2 मिनिट। शाबू पण खरपूस भाजून झालेला आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी भगर त्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि थोडासा शाबू पण भाजून घेतलेला त्यामध्ये टाकलेला आहे। आता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे। आता ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला ती भगर 2 तास भिजण्यासाठी ठेवायची आहे। इथे 2 तास झालेले आहे, शाबू पण मस्त भिजलेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती भगर आणि साबुदाणा ॲड करणार आहोत। मी इथे सर्व भगर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेली आहे। त्यामध्ये मी 4 मिरच्या ॲड केलेल्या आहे चवीसाठी। आणि आता एकदम थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आपण डोसा बनवतो तसंच त्या बेटर बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी ते बेटर बारीक करून घेतलेलं आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आता मीठ ॲड केल्यामुळे आपल्याला ह्याला 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण डोसा तवा पण गरम झालेला आहे। आता त्यावरती मी डोसा सेट करून घेत आहे। हा डोसा पण मस्तपैकी सेट करून झालेला आहे। आता त्याच्या साईडनं तेल लावून घ्यायचं आहे। तेल पण लावून झालेलं आहे। आता डोस्यावरती पण आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, कारण मग तेल लावल्याने डोसा एकदम मऊ लुसलुशीत होतो। आता डोसा पण मस्त भाजलेला आहे, तो आपण पलटून घेऊ। अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे आणि डोसा पण एकदम खरपूस आणि मस्त भाजलेला आहे। आता आपण त्यावरती 2 मिनिट परत झाकून ठेवू, म्हणजे डोसा व्यवस्थित वाफळला जातो, कच्चा वगैरे राहत नाही। आणि इथे डोसा पण एकदम मस्त भाजलेला आहे, वाफळलेला आहे। आता आपण तो आलटी-पलटी करून व्यवस्थित भाजून घेऊ। इथे मी अशा प्रकारे डोसा भाजून घेतलेला आहे आणि एकदम मऊ आणि खरपूस हा डोसा झालेला आहे। आणि हा उपवासासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। अशा प्रकारे हा डोसा तुम्ही नक्की करून बघा। एकदम कडक आणि एकदम खरपूस हा डोसा तयार होतो आणि एकदम सोपी रेसिपी आहे। एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही रेसिपी बनते। त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।